पूर्वीच्या काळी म्हणतात की या राजदूत, जावा आणि एसडी गाड्या लोक डायरेक्ट रॉकेल टाकून चालवायचे. मला तर वाटतं आता OLX वर याच गाड्या शोधाव्यात, कारण ज्या ज्या प्रकारचे इंधन आता मार्केटमध्ये यायला लागले त्याला सहन करण्याची ताकद बहुतेक याच गाड्यांमध्ये असावी. आज 10% इथेनॉल, उद्या 20%, परवा 100%. उद्या इथेनॉल बनवणारी पिकं कमी पडू लागली तर मग कोरफडीचा गर, बाबळीचा डिंक, शेवग्याच्या शेंगा, कुरडईचं चीक, लोणच्याचं तेल काय मार्केटमध्ये येईल याचा काही भरोसाच राहिला नाही. आता असंच वाटायला लागले की ज्या वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅटने लावला होता आपण पुन्हा तिथेच जाणार आहोत. म्हणजे गाडीमध्ये एखादा कप्पा असेल जिथे शेकोटी पेटवायची आणि पाणी उकळत कुकरच्या शिट्ट्या करत करत निघायचं. खरं तर आता असंच वाटतंय की ज्या पण गाड्या आहेत त्या सर्व विकाव्यात आणि फक्त या सरकारी गाड्यांनीच फिरावे. ओता काय ओतायचं त्यामध्ये. मग पेट्रोलला पर्यायी इंधन पाहिजेच यामध्ये कोणाचीही दुमत नाही, पण जे इंधन तुम्ही देताय त्यामुळे गाड्यांच्या इंजिनचा विनयभंग व्हायला लागलाय. आजही भारतामध्ये 80% गाड्या अशा आहेत ज्यामध्ये प्युअर पेट्रोल टाकले तरी 5 किक मारल्याशिवाय गाडी चालू होत नाही. आणि आता हा उसाचा रस गाडीत टाकल्यानंतर तर दगडूशेठला नवसच करावं लागेल गाडी चालू होण्यासाठी. माझी सरकारला एकच मागणी आहे की तुम्हाला जे इंधन आणायचे ते आणा, पण त्यासाठी गाड्या अपग्रेड करण्याचा खर्च हा जनतेवर टाकू नये. त्या इंधनाला सुटेबल नवीन इंजिन हे सरकारने जनतेला मोफत बसवून द्यावं. तुमच्या इंधनाला सुटेबल अशा गाड्या बदलण्याचा खर्च जनतेने का करावा याचं एक कारण तुम्ही समोर येऊन द्यावं. मागे काय तर त्या HSRP नंबर प्लेट पैसे भरून लाईनीत उभे राहून लोकांनी या नंबर प्लेट बसवून घेतल्या. पूर्वीच्या नंबर प्लेट शोरूम मधून गाडी घेतली तेव्हा अधिकृतच होत्या, त्याचे पैसे सुद्धा जनतेने भरले होते. एकाच गोष्टीसाठी 2 वेळा खर्च जनतेने का करावा याचे लॉजिकल उत्तर सरकारने द्यावे. थोडक्यात या नवीन इंधनामुळे इंजिनमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आणि गाड्यांमध्ये करण्यात येणारे अपग्रेडेशन याचा सर्व खर्च सरकारने उचलावा.